सकल मराठा समाजच्या वतीने जत्तीमठ येथे जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यात व पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी उपस्थित नेत्यांनी आपापले म्हणणे मांडले। प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, गुणवंत पाटील, शिवराज पाटील, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, शिवसंत संजय मोरे, सुनील जाधव, दत्ता उघाडे, अंकुश केसरकर, डी.बी. पाटील, महेश जुवेकर, विकास कलघटकी, मोतेश बारदेशकर, अनिल अमरोळे, बाबू कोल्हे, अनिल पाटील रविवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत मूक मोर्चाने जायचे ठरले आहे। बेळगाव सकल मराठा समाजातर्फे पहिल्यांदा आम्ही जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। त्याचबरोबर गेले अनेक वर्ष सकल मराठा समाज हा महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे जी आंदोलनं झाली, मुंबईत असो, कोल्हापुरात असो, इतर ठिकाणी, त्या सर्व ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे। त्याचप्रमाणे यावेळी देखील जरांगे पाटलांच्या या उपोषणाला सीमा भागातून आम्ही मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता शिवाजी उद्यानापासून ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे संभाजी चौकापर्यंत एक मोर्चा काढून सक्रिय आपला पाठिंबा आहे हा दाखवण्यासाठी सर्व सीमा भागातील मराठी भाषिक, मराठा समाज, बहुजन समाजाचे इतर 12 बलुतेदारांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे उभा राहावं। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षात असो, इतर कुठल्याही पक्षात किंवा संघटनेत असो, जे कोणी मराठा समाज म्हणून काम करतात त्या सर्व मराठा समाज बांधवांनी आणि महिला वर्गाने, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं यात भाग घ्यावा, कारण याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे। ज्या राखीवतेमुळे त्या सर्वांचा विचार करून आम्ही आज तातडीची बैठक घेऊन गणपती उत्सव असताना देखील हा निर्णय घेतलेला आहे। तेव्हा कमी वेळामध्ये हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने भगवी टोपी, भगवा ध्वज, भगवा फेटा हातामध्ये घेऊन मोठ्या संख्येनं या शिवाजी उद्यानमध्ये सकाळी 11 वाजता जमावं आणि आपला पाठिंबा जरांगे पाटलांना जाहीररित्या व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बेळगावकरांचा एक खारीचा वाटा आपण उचलूया। एवढेच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना नमस्कार। जे महाराष्ट्रामध्ये श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आरक्षणासाठी आंदोलन उभा केलेलं आहे, आज ते मराठी जनतेसाठी, मराठी मुलांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणामध्ये जे आरक्षण मिळत नाही आहे आणि ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला सीमा भागातून आपण सर्वजण सपोर्ट करणं आपलं सर्व मराठी भाषिक मराठ्यांचं कर्तव्य आहे। आणि त्यासाठी संयोजकांनी रविवारी छत्रपती शिवाजी गार्डन इथून सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी एक मोर्चा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि हा मोर्चा छत्रपती शिवाजी गार्डन इथून सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीकडे या ठिकाणी याची सांगता होणार आहे। मी सर्व समाजाला आवाहन करू इच्छितो की हा नुसतं महाराष्ट्रामधील मराठा समाजाला मिळण्याचा आरक्षणाचा विषय नाही आहे, हा संपूर्ण देशातील मराठा समाजाचा ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे। आणि या ठिकाणी जे आम्ही 865 गावातील जे मराठा भाषिक आहोत, मराठा समाज आहोत, या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी पण याचा लाभ येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। आणि जे आरक्षणासाठी जे आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतलेलं आहे त्याला सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे। सर्वांना मी विनंती करू इच्छितो, प्रत्येक राष्ट्रीय पक्षामध्ये मराठा समाज हा जास्तीत जास्त संख्येनं काम करतो, त्या युवकांना देखील या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की हा जो मोर्चा आपण काढणार आहोत, मनोजदादा जरांगे पाटलांना सपोर्ट करणार आहोत, हा कोणत्याही पक्षाचा, कुठल्याही वर्गाचा नसून समस्त मराठी भाषिक मराठा जनतेचा मोर्चा आहे। आणि ह्या मराठा भाषिक मराठा जनतेच्या मोर्चामध्ये तुम्ही सर्वजण तुमचा पक्ष विसरून तुम्ही या ठिकाणी रविवारी छत्रपती शिवाजी गार्डन इथं 11 वाजता यावं ही विनंती तुम्हा सर्वांना करू इच्छितो। जय शिवराय। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।